होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ज्याचं नाव आहे उज्ज्वला चंदने डेली ब्लॉग. तर मी आता सलॉनमध्ये आहे जॉबवरती. जसं मी काल तुम्हाला बोलले की आज आम्हाला सुट्टी नाही, आज होळीचा दिवस आहे, आज आम्हाला सुट्टी नाही आहे. पण उद्या धुलीवंदनची आम्हाला सुट्टी दिलेली आहे. तर आता आम्ही सगळं सलॉनमध्येच आहे. तर पायलने आज आणले तिचं ट्रेडिशनलमध्ये, म्हणजे होळीच्या दिवशी हे बनवतात. ही काय गव्हाचा शिरा ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हाचा शिरा बोलतात त्याला, पण त्यांच्या याच्यामध्ये काहीतरी वेगळंच बोललं जातं. तर पायल बिझी आहे, तर तिनेच आपल्याला एक्सप्लेन केलं असतं. A few moments later. हां काढलं ना, रांगोळी है ना. मी आता जॉबवर आली. मी घरी आहे आता. पण उद्या आम्हाला सुट्टी दिलेली आहे, सर्वांनाच, ऑल स्टाफला सुट्टी आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण, म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि मुलांना पण उद्या सुट्टी आहे. तर उद्या एक दिवस फॅमिलीसोबत पूर्ण एन्जॉय करूया. पण मुलं आमच्यासोबत राहणार नाही राहणार ना. सकाळीच ते बोलतात आम्ही सकाळी जाऊ होळी खेळायला, आणि मग त्यांचं टाईम टेबल नाही येण्याचं असं बोलतात ते. तर बघूया मग. उद्या तर मुलं बाहेर राहिले तर मग मी काय करते, कमी पण त्याच्यासोबत जाते. तर बघूया आता उद्याचा होळीचा दिवस कसा सेलिब्रेट करतोय. तर ॲक्च्युली मुलंच करतील, मी तर नाही कुठे जाणार, मी घरीच राहणार आहे, मी आणि माझे हसबंड. पण मुलंच जातील, काय होळी खेळतील. आणि मी गेले तर माझ्या सासूंकडे जाईल फक्त, बाकी कुठे जाणार नाही आहे. आता वाजले आहेत 11:15, आणि 11:15 वाजता कार्तिक मला बोलते मला होळी पेटवायला जायचं. कार्तिक जेवायला बसलाय, गाय मध्ये जेवतोय, कारण त्याला होळी पेटवायला जायची. हा नानी, तो झोपत होता, पण त्याला मी जेवायला म्हणून उठवलं, तर तो लगेच होळी पेटवायला पळायला लागलाय, तो होळी पेटवण्यासाठी. आणि झोपलेला मी त्याला जेवायला उठवलं. काय रे, काय जाऊ दे यार मम्मी, तू झोपत होतास ना. आणि अजून संकल्प आणि त्याचे पप्पा पण घरी आलेले नाही आहेत. माझं स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे, फक्त मी जेवली आहे. आणि कार्तिकला मी जेवायला उठवलेलं होतं, तो जेवतोय, पण जेवण करून तो होळी पेटवायला जाणार आहे 11:15 वाजता. आणि संकल्प मग नंतर होळी पेटवून त्याच्यासोबतच येणार. तर मग त्याच्या पुढं त्यांची जेवण. तिथे सुट्टी आहे उद्या, पण सुट्टीचा काय फायदा नाही, रात्री लेट होणार खूप आहे. आणि सकाळी धुळीवंदन खेळायला मुलं सकाळी उठतील, त्यांचं सकाळी 7 वाजता त्यांच्या अंगात होळी येते. हो ना नानी. ते सकाळपासूनच ते माझ्या मागे लागतं, जायचंय. मग ते, आणि दिवसभर त्यांची ये जा चालूच राहणार त्यांनी दिवसभर. ठीक आहे, हेच दिवस असतात, मुलांचे पण खेळायचे सण असतातच त्याच्यासाठी, हे मुलांसाठीच असतात. आपणही लहानपणी असंच एन्जॉय केलेलं आहे. ठीक आहे, त्यांचे दिवस आहेत, करू द्या. आरामाचं काय, आरामात या वेळेस नाही, या वीकमध्ये नाही, पुढच्या वीकमध्ये होईल. तर लवकर ये. हो लवकर ये बाळा. तर कार्तिक होता घरात, तो कार्तिक पण गेलेला आहे होळीसाठी. होळी पेटवत म्हणजे 12च्या आत पेटवतात ना, तर गेलेत तिकडे. होळीचं खूप मोठं सेलिब्रेशन असतं माझ्या सासूच्या इकडे. इथे तसं काही नाही आहे, इथे सोसायटीची होळी जी असते तीच. पण मी तिकडे गेलेली नाही आहे. तर आता ह्यावेळेस मी घरात एकटीच आहे. माझं जेवण बनवून पूर्ण रेडी आहे. माझं जेवण पण झालेलं आहे, कार्तिकचं पण जेवण झालेलं आहे. सोसायटीच्या बाहेर गेटच्या इथे होळी पेटवली आहे बघा. इथून मला दिसत तर त्या मध्येच एक बॅनर लावलं आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे. बघा खूप सुंदर
वाटतंय.